महाराष्ट्र सरकारमधील काही मंत्र्यांचं खांदेपालट होण्याची शक्यता आहे। वाचाळ मंत्र्यांमुळे अडचणीत आलेल्या सरकारचा जनतेच्या रोषातून बाहेर पडण्यासाठी हा नवा फॉर्म्युला आहे। वाचाळ मंत्र्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी त्या पक्षाच्या नेत्यांची आहे। युती सरकारमध्ये काम करताना कारवाईचे अधिकार पक्षाच्या प्रमुखांकडेच आहेत। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे। गणेश, वाचाळ मंत्र्यांची आता त्यांच्या जागी दुसऱ्या मंत्र्यांची वर्णी लागणार असल्याचं कळतंय, अपडेट्स याबाबतचे? नक्कीच गेल्या काही दिवसांपासून काही मंत्र्यांचे वक्तव्यांवरून आहे ते सरकारला अडचणी होताना पाहायला मिळतात आणि त्याचमुळेच कुठेतरी आता या जे प्रमुख आहेत म्हणजे अजित पवार गटाचे अजित पवारांकडे खरं तर जबाबदारी आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या गटातील जे मंत्री आहेत यांची जबाबदारी आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपच्या मंत्र्यांची। आणि यामध्ये जे कोणी स्वतःच्या पक्षांमधला जर अशा पद्धतीचे वक्तव्य करत असेल तर त्यावर त्या पक्षातील नेत्यांनी ही खरं तर कारवाई करायची आहे, कारण की गेल्या काही दिवसांपासून हे सगळे वाचाळवीर जे मंत्री आहेत त्यामुळे सरकारला वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणीला सामोरं जावं लागतं। त्यामुळे आता गणेश, या सरकारच्या अडचणी वाढवणाऱ्या मंत्र्यांचं खांदेपालट करून जनतेचा रोष कसा कमी करता येईल याकडे लक्ष दिलं जाईल। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर सरकारमधल्या काही मंत्र्यांचं खांदेपालट होण्याची शक्यता आहे।